Hi everyone, again welcome to our chemistry lecture. In our previous lecture we discussed about the osmotic pressure. Okay, and in our today's lecture we are going to discuss about the some numericals on osmotic pressure. Osmotic pressure is our last topic of our chapter. Okay, after this our chapter number second solution is over. Okay, in osmotic pressure we discuss about one formula, which is this formula pi equal to mRT. Pi is equal to mRT. Pi is nothing but the osmotic pressure, the pressure required to restrict the flow of solvent. Okay, this pressure is called as the osmotic pressure. Then m is the molarity, r is the universal gas constant, and T is our temperature in Kelvin. Okay, we start our first problem of osmotic pressure. Our question number 1 or our problem number 1 is that calculate osmotic pressure of 5% weight by volume solution. 5% weight by volume solution of cane sugar. What is the molecular formula for cane sugar? C12H22O11. Okay, at 15 degrees Celsius. Okay, and there is some options also. 2.8 atm. Option B is 3.4 atm. Option C is 4.2 and option D is 6.0 atm. Okay, just try it from yourself. बघा जमतंय का? ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑस्मोटिक प्रेशर साठी आपल्याला काय लागतो? हा एक फॉर्म्युला लागतो, याची गरज पडते. ठीक आहे, कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 5% वेट बाय व्हॉल्यूम. 5% वेट बाय व्हॉल्यूम मीन्स व्हॉट? वेट बाय व्हॉल्यूम. आता पर्सेंट कसं असतं? ज्यावेळेस 5% आहे त्याला आपण कसं लिहितो मग? 5% मीन्स व्हॉट? 5 अपॉन 100. ज्यावेळेस असं 5% असतं, 10% असतं, तसं लिहिलं कसं राहतं मग? 5 अपॉन 100. ठीक आहे, जर हे 5 अपॉन 100 आहे तर यात काय करायचं मग आपल्याला? हे 5 काय आहे? हे काय आहे? वेट बाय व्हॉल्यूम आहे. वेट बाय व्हॉल्यूम म्हणजेच काय? वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे 5 काय आहे? मास आहे, गिवन मास, आणि 100 काय आहे? त्याचं व्हॉल्यूम आहे. आले लक्षात? 5 काय आहे? त्याचं वेट आहे म्हणजे गिवन मास आहे, आणि 100 काय आहे? तर त्याचं व्हॉल्यूम आहे. कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 5% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ केन शुगर. सोल्युशन आहे, सोल्युशन केन शुगरचं. आता दुसरं आपण समजून घ्यायचं की वॉटर मध्ये आहे. ठीक आहे, त्यात 5% काय आहे? केन शुगर आहे. सोल्युशन कसं प्रिपेअर होतं? एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट. याच्यामध्ये सोल्यूट कोण आहे? तर केन शुगर. हे जे काही पर्सेंटेज दिलेलं असतं हे ऑलवेज सोल्यूटच दिलेलं असतं. ठीक आहे, केन शुगर आपला काय आहे? सोल्यूट आहे, आणि सॉल्व्हंट काय आहे? तर वॉटर. दिलेलं नाहीये. at this condition what we consider water as a solvent. ठीक आहे, आले मग. आणि याचा मीनिंग काय होता? 5% चा. 5% means what? 5 ग्रॅम केन शुगर जो कोणी सॉल्व्हंट असेल तो. फक्त ह्याच न्यूमरिकल वरती फोकस करा असं नाही, तर त्याची कन्सेप्ट समजून घ्या. 5% means what? 5 ग्रॅम जो कोणी सॉल्व्हंट सोल्यूट असेल. सोल्यूट काय आहे? केन शुगर. 5 ग्रॅम केन शुगर इन पर्सेंट आहे म्हणजे अपॉन काय आहे? 100 आहे. इन 100 ml सोल्युशन. इन 100 ml सोल्युशन. ठीक आहे, हे झाले. मग आता यानंतर आपल्याला काय करायचं? नेक्स्ट पॉइंट, आपल्याकडे फॉर्म्युला आहे osmotic pressure pi is equal to mRT.
T. Pi is equal to mRT. Pi is osmotic pressure, m is molarity, pi is osmotic pressure, m is molarity, R is gas constant, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे तो, आणि टी काय आहे टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे. आता बघूया आपण, आपल्याला पाय कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्यासाठी m मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. झाले m चे म्हटलं इंटू r. r ची व्हॅल्यू फिक्स असते हे लक्षात ठेवा. r ची व्हॅल्यू काय असते, फिक्स असते. किती ती व्हॅल्यू 0.082 ही व्हॅल्यू विसरायची नाही, 0.0821. ठीक आहे. r ची व्हॅल्यू कुठे लिहून ठेवा, r इज इक्वल टू 0.0821. आता तुम्ही म्हणसाल की r ची व्हॅल्यू आपण ही पाहिली होती 3.14 अशी व्हॅल्यू होती r ची, पण ती कशामध्ये होते, ज्यावेळेस ती एनर्जीचा रिलेटेड टर्म असेल त्यावेळेस, आणि ही कशामध्ये असते, ज्यावेळेस आपली r ची व्हॅल्यू प्रेशरच्या टर्म मध्ये असेल त्यावेळेस. दोन व्हॅल्यू आहेत त्या कॉन्स्टंटला, एक असते एनर्जीच्या फॉर्म मध्ये जूलच्या फॉर्म मध्ये, आणि ही कशामध्ये आहे प्रेशरच्या फॉर्म मध्ये आहे. आपल्याला ही यूज करायची आता r ची व्हॅल्यू. ठीक आहे. आले इंटू काय आहे mRT, टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर ऍट 15 डिग्री सेल्सिअस. नाही, हे रॉंग होणार. आपल्याला काय पाहिजे, टेम्परेचर काय करायचं आपल्याला 273 प्लस 15 288 हे आपलं टेम्परेचर होणार आहे. आता नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, नंबर ऑफ मोल्स, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, गिवन मास अपॉन मोलर मास. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण, नंबर ऑफ मोल्स साठी काय फॉर्म्युला आहे, गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास किती आहे 5 ग्राम, गिवन मास किती आहे 5 ग्राम अपॉन मोलर मास, मॉलिक्युलर मास ऑफ केन शुगर. केन शुगरचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. कसं करणार आपण मग ते कॅल्क्युलेट, C12H22O11. आता C12 आहे आणि कार्बनचा मॉलिक्युलर मास किती आहे 12 च आहे. 12 इंटू 12 इंटू करून घ्यायचं कधी मग सेपरेट, C12H22O11. कार्बनचा नंबर असतो, कार्बन असतो 12, हायड्रोजन असतो 1, ऑक्सिजन असतो 16. बघा मग 12 इंटू 12 144 प्लस 22 प्लस 16 इंटू 11 176. बघा याची ऍडिशन काय येते मग, 6 प्लस 4 10 2 मीन्स व्हॉट 2 1 7 1 8 9 10 10 प्लस 4 1 2 3 342. मॉलिक्युलर मास ऑफ केन शुगर इज 342. मग इथं काय येईल, गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. किती व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इथं बघा सांगितलं मग मी आता, वेट बाय व्हॉल्यूम किती आहे 100 आहे, आणि 100 काय आहे ml आहे. 100 काय आहे ml आहे. आपल्याला ते काय पाहिजे होते लिटर मध्ये पाहिजे. आपल्याला कशात पाहिजे ते व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आता 100 चे लिटर कसे करायचे मग, म्हणजे काय होईल ते 100 ml अपॉन 1000, 100 ml अपॉन 1000. आता याचा आन्सर काय येईल मग, बरोबर आहे का. ठीक आहे. आता फक्त काय होईल मग, हे 10 काय होतील आपल्याला इथं याचा पूर्ण आन्सर केलं 0.1, आणि म्हणजे ते इथं 0.1 मल्टिप्लाय होतील इंटू काय आहे 0.0821 इंटू 288. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता इथं काय प्रॉपर सॉल्व्ह केलं तर 5 अपॉन 342 इंटू 0.1 इंटू 0.0821 इंटू 288
अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता पुढचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतील. ठीक आहे, आणि याचं कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे, आन्सर काय येत आहे आपलं, याचं येत आहे 3.480. किती आन्सर येत आहे? 3.480 हे आन्सर येत आहे. कारण जे काय व्हॅल्यू कसली ही पायची आहे, आणि पाय काय असतो? ऑस्मोटिक प्रेशर असतो. किती आला ऑस्मोटिक प्रेशर? तो इज इक्वल टू 3.4 ATM. आले लक्षात? मग पायची व्हॅल्यू आली आहे 3.4 ATM. हेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं की पायची व्हॅल्यू किती येते. प्रॉब्लेम समजलाय? पाय इज इक्वल टू MRT. सगळ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये इथे M जो असतो तो मोलॅलिटीचा असतो. फक्त ऑस्मोटिक प्रेशर ही एकच क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मोलॅलिटीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बाकी सगळ्यामध्ये काय आहे? मोलॅलिटी आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? विच डिपेंड्स अपॉन ओनली द quantity, number of particle, number of solute, number of moles, and does not depends upon the quality of particles. Okay, understand? Next problem पाहूया मग. याच्यातला सेकंड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2. 200 centimeter cube of an aqueous solution contains 1.26 gram of polymer. The osmotic pressure of this solution at 300 Kelvin is 2.6 into 10 to the power minus 3 ATM. Find molar mass of polymer. Find molar mass of polymer. Find molar mass of polymer. याच्यात ऑप्शन दिले आपल्याला 50,000 ग्रॅम पर मोल, 60,000, ऑप्शन सी 70,000, ऑप्शन डी 80,000 ग्राम पर मोल. आता आपला प्रॉब्लेम आहे 2000 सेंटीमीटर क्यूब ऑफ एन aqueous solution contains 1.26 ग्राम ऑफ पॉलिमर. पॉलिमर दिले, पॉलिमरचं नाव वगैरे किंवा मॉलिक्युलर मास असं काहीच प्रोव्हाइड केलेलं नाहीये. Then the osmotic pressure of this solution at 300 degree Celsius. Osmotic pressure of this solution at 300 means what? Temperature is 300 degree Kelvin and value of pi is osmotic pressure of this solution at 300 degree Kelvin is 2.6 into 10 to the power minus 3 ATM. ठीक है, डी ची काय गरज नाही. pi is equal to 2.6 into 10 to the power minus 3 ATM. Find molar mass of the polymer. Find molar mass of the polymer. बघा ना, आता चेक करून काय येते. एकदा चेक करा काय येते, त्यानंतर आपण लगेच सॉल्व करूया. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पाय इज इक्वल टू MRT. आपल्याला एवढ्या एकाच फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पायची व्हॅल्यू पण गिव्हन आहे. इन दॅट पर्टिक्युलर कंडिशन दे आल्सो गिव्ह अ व्हॅल्यू ऑफ पाय. पाय किती आहे? 2.6 into 10 to the power minus 3 is equal to capital M. Capital M means
molarity means what? Number of moles upon volume of solution in liter into 0.0821 into टेम्परेचर 300. ठीक आहे. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे, नंबर ऑफ मोल्स पण आपल्याला अननोन आहेत. मोलार मास कॅल्क्युलेट करायचे. आता मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला 2200 सेंटीमीटर क्यूब, 200 सेंटीमीटर व्हॉल्यूम पण गिवन आहे. इथं व्हॉल्यूम पण गिवन आहे आपल्याला 200 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 200 ml. याला काही घाबरायचं नाही, व्हॉल्यूम आहे. सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय, व्हॉल्यूम असतं. आणि 2 सेंटीमीटर क्यूब इज ऑलवेज इक्वल टू ml. 200 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 200 ml असतं. ठीक आहे. मग अरे आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट तर काय करायचं आहे, मोलार मास. मग यांचं काही रिलेशन आहे का, नंबर ऑफ मोल्स आणि मोलार मासचं काही रिलेशन आहे का? आहे. नंबर ऑफ मोल्स चा फॉर्म्युला काय आहे, गिवन मास अपॉन मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, 200. आता त्याला आपण काय लिहू शकतो, 200 अपॉन 1000 म्हणजे हे काय होईल, याला आपण राऊंड फिगर करून घेऊया डायरेक्ट 0.2. बरोबर आहे ना. 200 अपॉन 1000 काय होणार आहे, 0.2 इंटू 0.0821 इंटू 300 आणि इकडून काय आहे 2.6 इंटू 10 टू द पॉवर -3. ठीक आहे. आता गिवन मास किती आहे आपल्याकडे, गिवन मास 1.26, गिवन मास 1.26 आपण मोलार मास. मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग ते मोलार मास आता आपण काय कन्सिडर करणार, इथं x आणि हा 0.2 काय होणार आहे, त्यालाच मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे. इंटू 0.0821 इंटू 300. आता फक्त हा x आपल्याला इकडे न्यायचा आणि 2.6 इकडे आणायचा. x इकडे गेला मल्टिपल होईल म्हणजे काय होईल, x इज इक्वल टू 1.26 अपॉन 0.2 इंटू 2.6 अपॉन 10 टू द पॉवर -3 इंटू 0.821 इंटू 300. ही अशी आपली कंडिशन आहे. x ची व्हॅल्यू काय लागली, x ची व्हॅल्यू बघा मग 1.26 अपॉन 0.2 इंटू 2.6 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 0.821 इंटू 300 आणि फायनली आपलं हे आन्सर अप्रॉक्सिमेटली अप टू 60,000. किती आहे, 60,000 नाही, हा 60,000. अप्रॉक्सिमेटली आपला आन्सर किती येणार आता हे मग 60,000 आणि ते आपल्याला आपलं मिळून जाईल. आले लक्षात. मग फॉर्म्युला सगळे लक्षात आले. आता इथं आपल्याला नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं होतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे भान ठेवायचं असतं की कोणती व्हॅल्यू आपल्याला कुठून मिळणार आहे आणि त्यानंतर त्या स्टेपने जायचं असतं. आता इथं विचारलं काय होतं मध्येच मोलार मास. मोलार मासचा याच्यात कधी रूलच आला नव्हता. मग त्यासाठी हे माहित पाहिजे होतं की नंबर ऑफ मोल्स मध्ये मोलार मास असतं. नंबर ऑफ मोल्स मध्ये मोलार मास असतं. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय आहे, गिवन मास अपॉन मोलार मास. त्याच्यावरनं काय करू शकतो आपण, मग आपल्या मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. आय होप प्रॉब्लेम लक्षात आला असेल. आता अजून एक फक्त लास्टला एकच प्रॉब्लेम पाहूया आणि आज आपण थांबूया. एक लास्टचा प्रॉब्लेम फक्त 2च मिनिटाचा प्रॉब्लेम आहे, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. ऑलरेडी आपण काय डिस्कस केलं होतं प्रिव्हियस लेक्चरला, हायपरटोनिक, हायपोटोनिक आणि आयसोटोनिक असे आपण 3 ऑस्मोटिक प्रेशर ही बघितले होते. त्याच्या बेसवरती आपण प्रॉब्लेम घेतोय. %5 solution of cane sugar is isotonic
isotonic with 0.877% solution of urea calculate the molar mass of urea if molar mass of cane sugar is 342. ऑप्शनची काही गरजच नाही, कसे ऑप्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मोलार मास ऑफ युरिया काढायचे ते आन्सर 60 यायला पाहिजे. मोलार मास ऑफ युरिया काय यायला पाहिजे ऑलवेज 60 कारण ते आपण पार्ट आहे. कारण मोलार मास ऑफ युरिया आपल्याला बऱ्याच वेळा लागले, आपण ते बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. आता याच्यात मेन वर्ड आहे आयसोटोनिक. 5% सोल्युशन ऑफ केन शुगर इज आयसोटोनिक विथ 0.877% solution of urea. Calculate the molar mass of cane sugar urea if molar mass of cane sugar is only 342. ठीक आहे. आता यात काय करायचं आपल्याला, दोन सोल्युशन आहे. एक सोल्युशन कोणतं आहे, सोल्युशन 1 हे युरियाचं आहे, युरिया सोल्युशन, अँड सोल्युशन 2 हे काय आहे, केन शुगरचं सोल्युशन आहे. ठीक आहे. सॉरी, सोल्युशन 1 हे आहे आणि सोल्युशन 2 हे आहे. 1 कोणतं आहे, 1 केन शुगर आणि सेकंड युरिया. इथे दिल्यानुसार 5% सोल्युशन ऑफ केन शुगर. 5% is isotonic. Isotonic means what? They both have the same osmotic pressure. Isotonic means what? Isotonic means same osmotic pressure. त्यांचा osmotic pressure काय असतो, सेम असतो. म्हणजे pi1 is equal to pi2 हा फॉर्म्युला असतो याच्यासाठी. pi1 is equal to pi2. ठीक आहे. म्हणजेच काय, M1RT1 is equal to M2RT. आता काय आहे, सगळ्याला कुठे टेम्परेचर दिलंय का, नाही. म्हणजे दोघांसाठी टेम्परेचर सेम आणि R काय असतो, हा ऑलवेज दोघांसाठी सेमच असतो. कारण तो कॉन्स्टंट आहे, तो सगळीकडे सेम असतो. विषय उरला फक्त M1 आणि M2 चा. बरोबर आहे. कॅन्सल 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 कॅन्सल. फक्त अडचण कशाची राहिली, मग M1 आणि M2 चा फक्त प्रॉब्लेम राहिला. ठीक आहे. म्हणजेच काय, आता इथं इनडायरेक्टली M1 is equal to M2. बरोबर आहे. डायरेक्टली M1 is equal to M2. आता M1 म्हणजे काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता इज इक्वल टू पुढे काय, परत नंबर ऑफ moles of urea upon volume of solution. बरोबर आहे. कारण दोन्हीकडे सेम टर्म आहेत आपल्या. आता काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर. त्यासाठी काय होतं आपल्याला, नंबर ऑफ मोल्स साठी गिवन मास अपॉन मोलर मास. केन शुगरचं गिवन मास 5 अपॉन मोलर मास 342. आणि आता आपण इथे शिकलो होतो काय, हे काय होतं, 200 अपॉन 1000 0.2. ते याला मल्टिपल होतं. तसंच मग काय होईल, ते डायरेक्ट इथं इनटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिले का, नाही. 5% आहे म्हणजे काय, ते 0.1. 5% मीन्स व्हॉट, 5 अपॉन 100. हे काय झालं, वेट, आणि हे काय झालं, व्हॉल्यूम. आणि हे व्हॉल्यूम आपल्याला कशात पाहिजे, लिटर मध्ये. आता थोडा विचार केला तर कसं असतं, मग हे अपॉन असतं, याला अपॉन असतं आणि आपोआप ते वरतीच जाणार असतं. इज इक्वल टू 0.877 अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. त्याचे किती पर्सेंट आहे, हे डायरेक्ट ते पर्सेंटेज आपण दिले जातात. 0.877 अपॉन, म्हणजे हे झालं त्याचं गिवन मास. हे काय झालं, त्याचं गिवन मास अपॉन मोलर मास x.
युरियाचं सपोज आपल्याला ते माहीत नाहीये ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इंटू त्याचंही व्हॉल्यूम काय पर्सेंट मध्ये आहे म्हणून 0.1 त्याचंही पण काय आलं व्हॉल्यूम 0.1. आता इथं आपल्याला ह्या x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची काय मग x इज इक्वल टू 0.87 इंटू 342. हा 0.1 इथं आहे ना हा आणि हा काय आहे एकच आहे कॅन्सल होऊन जाईल अपॉन x वरती व्हॅल्यू 5 खाली अपॉन 5 आणि आन्सर मिळून जाईल आपल्याला 60 ग्रॅम पर मोल. ऑलरेडी आपल्याला हे माहीतच आहे की युरियाचा नंबर किती आहे ॲटॉमिक मास किती आहे 60 आहे फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचं होतं. आले लक्षात. ही टर्म कळणं गरजेचं आहे की नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं. नंबर ऑफ मोल्स म्हणजे परत गिवन मास आपण मोलार मास असतं. एकदा तो डिफरन्स कळला की पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला अडचण येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा सेकंड चॅप्टर एंड झालाय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया. चला थँक्यू.